मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयासाठी प्रथम सत्र परीक्षा 2021-22 साठी एक नमुना प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत आणि तेही या प्रश्नपत्रिकेच्या उत्तरासह. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे. प्रश्न पहिला अ हा 5 गुणांसाठी असेल. योग्य पर्याय निवडून उत्तराचा योग्य तो क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. प्रश्न पहिला, पुढील भौतिक राशीपैकी टिंबटिंब या राशीला दिशा नसते, तर याचं योग्य उत्तर आहे चाल व याचा योग्य उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक आहे क. त्यानंतर पुढील प्रश्न, एसआय पद्धतीत कार्याचे एकक टिंबटिंब आहे. खालीलपैकी कोणतं एसआय पद्धतीतील एकक आहे हे सांगायचं आपल्याला. पर्याय दिलेले आहेत जूल, अर्ग, डाईन आणि किलोग्रॅम, तर याचं योग्य उत्तर असेल जूल. प्रश्न तिसरा, रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या टिंबटिंब असतो. बेरजे इतका, वजाबाकी इतका, गुणाकारा इतका आणि शेवटचा पर्याय आहे तो म्हणजे सरासरी इतका, तर याचं योग्य उत्तर आहे बेरजे इतका असतो. प्रश्न चौथा, ॲल्युमिनियम क्लोराईडचे रेणुसूत्र टिंबटिंब आहे. पहिला पर्याय AlCl, त्यानंतर AlCl3, AlCl2 आणि चौथा पर्याय Al2Cl3, तर याचं योग्य उत्तर असेल AlCl3 हे ॲल्युमिनियम क्लोराईडचे रेणुसूत्र आहे. प्रश्न पाचवा, आम्लधर्मी जलीय द्रावणाचा समूह खालीलपैकी कोणता असतो? 7 पेक्षा जास्त, 7 पेक्षा कमी, 7 का 14 असतो? तर याचं योग्य उत्तर असेल तो म्हणजे 7 पेक्षा कमी. त्यानंतर प्रश्न पहिला ब हा देखील 5 गुणांसाठी आहे. चूक की बरोबर लिहा. आम्ल पदार्थाची चव ही तुरट असते, हे विधान पूर्णपणे चूक आहे, कारण आम्लधर्मी पदार्थाची चव ही आंबट असते, त्यामुळे हे विधान पूर्णपणे चूक आहे. त्यानंतर सहसंबंध पूर्ण करा. कार्बनची संयुजा आणि पुढे दिले नायट्रोजनची संयुजा आहे 3, त्यानुसार कार्बनची संयुजा किती असेल? ती आहे 4. पुढचा प्रश्न, वेगळा शब्द लिहा. ॲल्युमिनियम, चांदी, सोने आणि नायक्रोम, तर याचा वेगळा शब्द आहे नायक्रोम, कारण बाकी सर्व धातू आहेत आणि नायक्रोम हा एकच संमिश्र आहे जे की निकेल आणि क्रोमियमपासून बनलेलं असतं, म्हणून याला नायक्रोम म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, 1 वॅट शक्ती म्हणजे काय? जर एखादे साधन किंवा यंत्र हे एका सेकंदास किंवा दर सेकंदास 1 जूल इतके कार्य करत असल्यास त्या साधनाची शक्ती ही 1 वॅट शक्ती असते. पाचवा प्रश्न, जोड्या लावा. यामध्ये अ गटामध्ये वेग दिलेला आहे, ब गटामध्ये त्याचं एकक दिलेलं आहे, ते योग्य एकक आपल्याला शोधायचं आहे. तर मीटर प्रति सेकंद हे त्वरणाचं एकक असतं. मग वेगाचं एकक काय असेल? ब, मीटर प्रति सेकंद हे या वेगाचं एकक आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर असेल ब. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 अ, शास्त्रीय कारणे लिहा. कोणती 2 सोडवायचे आणि याच्यासाठी गुण असतील 4 गुण. पहिला प्रश्न, समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे हे सोपे असते, कारण हा प्रश्न आपल्याला माहिती आहे संवेगावर आधारित आहे आणि वस्तूचा संवेग हा वस्तूची वस्तुमान, वस्तूचा संवेग वस्तूची वस्तुमान आणि त्या वस्तूचा वेग यावरती अवलंबून असतो. त्यामुळे टेनिसच्या चेंडूपेक्षा क्रिकेटच्या चेंडूचे वस्तुमान हे जास्त असते, त्यामुळे दोन्ही चेंडूंचा वेग समान असताना क्रिकेटच्या चेंडूचा संवेग हा टेनिसच्या चेंडूच्या संवेगापेक्षा हा जास्त असतो. तसेच क्रिकेटचा चेंडू टेनिसच्या चेंडूपेक्षा हा कडक असतो, त्यामुळे समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे हे अधिक सोपे असते. पुढचा प्रश्न, वस्तूची गतीज ऊर्जा ही नेहमी धन असते, म्हणजेच ती ऋण नसते. त्याचं कारण आपल्याला शोधायचं आहे. वस्तूची गतीज ऊर्जा ही नेहमी धन असते, ती ऋण असूच शकत नाही. त्याचं कारण वस्तूची गतीज ऊर्जा आपल्याला माहिती आहे कोणत्या सूत्राने आपण काढतो? तर वस्तूची गतीज ऊर्जा ही 1/2
mv चा वर्ग या सूत्राने आपण काढत असतो आणि यामध्ये जे वस्तुमान असतं m हे वस्तुमान कधीच ऋण असू शकत नाही। त्याचबरोबर या सूत्रामध्ये जो वेगाचा वर्ग दिलेला आहे v चा वर्ग हा देखील ऋण असू शकत नाही, म्हणजे वेगाचा वर्ग किंवा वेग देखील ऋण असू शकत नाही। त्यामुळे गतिज ऊर्जेची सूत्र किंवा गतिज ऊर्जा ही नेहमी धन असते। तिसरा प्रश्न, तांबे व इतर धातू उत्तम विद्युत वाहक असतात, त्याचं कारण आपल्याला द्यायचं आहे। तांबे व इतर धातूंमध्ये जवळजवळ मुक्त असे इलेक्ट्रॉन विपुल प्रमाणामध्ये असतात, म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या ही जास्त असते। त्यामुळे विद्युत विभवांतरामुळे हे इलेक्ट्रॉन सहजपणे त्वरणित होतात, गतिमान होतात। म्हणून तांबे व इतर धातू हे उत्तम विद्युत वाहक असतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अनअकॅडमीचे प्लस सबस्क्रिप्शन घेण्याचा विचार करत असाल तर हेच तुमच्यासाठी योग्य वेळ असेल, कारण अनअकॅडमीने आणली आहे फेस्टिव्ह सीझन ऑफर आणि ही ऑफर केवळ 31 ऑक्टोबर 2021 रविवारपर्यंतच लागू आहे। या फेस्टिव्ह सीझन ऑफरमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डचे इयत्ता 9वी ते 12वीचे विद्यार्थी जर 12 महिने, 15 महिने आणि 18 महिन्यांचे सबस्क्रिप्शन घेणार असतील तर त्यांना 4 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे। त्याचबरोबर जर हे विद्यार्थी 24 महिने, 36 महिने आणि 48 महिन्यांचं सबस्क्रिप्शन घेणार असतील तर या विद्यार्थ्यांना 6 महिन्यांचे अगदी मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे। म्हणजेच या कालावधीमध्ये प्लस सबस्क्रिप्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फ्लॅट 10% डिस्काउंट मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीचे प्लस सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेणार असाल तर यामध्ये तुम्हाला भारतातील बेस्ट एज्युकेटर्सचं मार्गदर्शन मिळेल। त्याचबरोबर तुम्ही लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस जॉईन करू शकता, तसेच तुम्ही लाईव्ह टेस्ट व क्विजेसमध्ये देखील भाग घेऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस एका स्ट्रक्चर्ड वेमध्ये पूर्ण करून दिला जाईल। त्याचबरोबर या प्रत्येक सिलेबसचे PDF तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून तुम्ही या सर्व अभ्यासक्रमांचं योग्य असं रिव्हिजन करू शकता। या फेस्टिव्ह सीझनचा मोफत लाभ घेण्यासाठी व अनअकॅडमीच्या कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड यूज करा आणि या संबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आजच अनअकॅडमीचे ॲप डाउनलोड करा व आपल्या अभ्यासाला नवी दिशा द्या। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मधील दुसरा प्रश्न ब प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। यामध्ये कोणते 3 प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत। हा प्रश्न आपल्याला 6 गुणांचा असेल। त्यामध्ये पहिला उपप्रश्न, फरक स्पष्ट करा। स्थितीज ऊर्जा व गतिज ऊर्जा, तर यामध्ये सुरुवातीला आपण एका बाजूला गतिज ऊर्जा घेतलेली आहे आणि त्यानंतर मग पुन्हा स्थितीज ऊर्जा घेतलेली आहे। तर गतिज ऊर्जेचा पहिला मुद्दा घेऊया। गतिमान अवस्थेमुळे वस्तूस प्राप्त झालेल्या ऊर्जाला आपण गतिज ऊर्जा म्हणतो। त्यानंतर स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा आकारमानामुळे किंवा संरूपणामुळे ज्या वस्तूमध्ये जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात। दुसरा मुद्दा, गतिज ऊर्जा ही एकाच स्वरूपामध्ये असून कार्य घडून येण्याकरता तिची अन्य प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर होणे आवश्यक नसते। त्यामुळे गतिज ऊर्जेचं हे एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। परंतु स्थितीज ऊर्जा ही गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा, विद्युत स्थितीज ऊर्जा यासारख्या विविध रूपामध्ये असते व तिचे गतिज ऊर्जेत रूपांतर झाल्याखेरीज कार्य होत नाही। हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तर अशा प्रकारे आपण ही फरक स्पष्ट केलेला आहे। त्यानंतर पुढचा उपप्रश्न व्याख्या लिहा। चाल व संतुलित बल। पहिली व्याख्या, चाल म्हणजे काय? वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतरास आपण चाल म्हणतो। संतुलित बल म्हणजे काय? वस्तूवर एकाच सरळ रेषेत समान परिमाणांची परंतु परस्पर विरुद्ध दिशा असलेली 2 बले प्रयुक्त केली तर त्यांना संतुलित बले म्हणतात। परंतु यावेळी परिणामी बल हे 0 असतं, कारण हे दोन्ही बले समान परिमाणांची असतात आणि यांच्या दिशा विरुद्ध असतात। त्यामुळे या बलांना संतुलित बल म्हणतात। आणि ज्या वस्तूवरती हे संतुलित बल प्रयुक्त झालेलं आहे त्या वस्तूचं विस्थापन होणार नाही। त्याचं कारण म्हणजे त्या वस्तूवर प्रयुक्त होणारे जे परिणामी बल आहे हे 0 असतं। जाऊया पुढच्या उपप्रश्नाकडे। पुढील प्रारूप आकृती पूर्ण करायला आपल्याला सांगितलेलं आहे। या ठिकाणी विद्युत ऊर्जा आहे आणि या विद्युत ऊर्जेचे इतर कोणकोणत्या ऊर्जेच्या प्रकारामध्ये रूपांतर होतात त्याच्याविषयी आपल्याला माहिती दिली आणि मदतीसाठी आपण या मुद्द्यांचा विचार करायचा आहे। त्यामध्ये पहिलं, विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये होईल।
त्यानंतर या मुद्द्याच्या आधारे विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होईल, त्यानंतर पुढील विद्युत ऊर्जेचं रूपांतर होईल ध्वनी ऊर्जेमध्ये आणि नंतर प्रकाश ऊर्जेमध्ये। त्यानंतर जाऊया पुढील उपप्रश्नाकडे। आयनिक संयुगाचे रेणुसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या आपल्याला लिहायच्या आहेत। तर आयनिक रेणुसूत्र एक उदाहरण घेऊया आपण, मॅग्नेशियम क्लोराईड हे आपण एक उदाहरण घेतले। तर सर्वात अगोदर आपण मॅग्नेशियम आणि क्लोरीन यांच्या संज्ञा आणि संयोजन लिहायचे आहेत। त्यांच्या आपण संज्ञा लिहिलेत, संयोजन देखील लिहूया। त्यानंतर पुढे बाणाने दर्शवल्याप्रमाणे आपल्याला या संयोजनाचा तिरकस गुणाकार करायचा आहे। म्हणजे या ठिकाणी मॅग्नेशियम, तर या ठिकाणी मॅग्नेशियमचा अणू आपल्याला एकच घ्यावा लागेल आणि क्लोरीनचे 2 घ्यावे लागतील। त्यानुसार मॅग्नेशियम क्लोराईडचं रेणुसूत्र ही MgCl2 या प्रकारे तयार होईल। त्यानंतर पुढचा उपप्रश्न, वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही जर 0.24 अँपिअर असेल आणि त्याच्या 2 टोकांमध्ये 24 व्होल्ट इतके विभवांतर प्रयुक्त केले तर त्या वाहकाचा रोध किती असेल? आपल्याला या ठिकाणी काय काय दिलेले ते आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचं। विद्युतधारा दिलेले I बरोबर 0.24 अँपिअर दिलेलं आहे, त्या 2 टोकामधील विभवांतर दिलेलं V बरोबर 24 व्होल्ट शोधायचं आहे का आपल्याला? रोध शोधायचं आहे, तर R याची किंमत आपल्याला शोधायची आहे। तर ओहमच्या नियमानुसार R बरोबर काय असेल? V/I असतं। किमती ठेवूया, V ची किंमत किती आहे? 24 असेल आणि विद्युतधारेची किंमत 0.24 आहे। हे भागाकार जर आपण कॅल्क्युलेट केलं तर याचं उत्तर येईल आपल्याला 10 ओहम। तर या रोधाची किंमत असेल 10 ओहम असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, कोणतेही उपप्रश्नाची उत्तरे सोडवा। 5 उपप्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत। हा 15 गुणांसाठीचा प्रश्न असेल। पहिला उपप्रश्न, पुढे काही मूलद्रव्यांची अणुवस्तुमाने दिली आहेत, त्यांच्या आधारे विचारलेल्या संयुगांची आपल्याला रेणुवस्तुमाने काढायची आहेत। तर या ठिकाणी पहिलं रेणू दिलेला तो म्हणजे पोटॅशियम नायट्रेट KNO3, याचं आपल्याला रेणुवस्तुमान काढायचं आहे। या ठिकाणी काय अणुवस्तुमाने दिले आहेत? तर रेणुवस्तुमान म्हणजे, तर या रेणूमधील जे अणू आहेत त्या अणूंच्या अणुवस्तुमानांकाची बेरीज, म्हणजे या रेणूचं रेणुवस्तुमानांक येईल। तर पोटॅशियमचं अणुवस्तुमानांक आहे 39 अधिक नायट्रोजन किती आहेत? नायट्रोजनचा अणुवस्तुमानांक आहे 23 आणि ऑक्सिजनचा आहे 16, परंतु ऑक्सिजनचे अणू 3 आहेत, त्यामुळे कंसात घेऊया 16 गुणिले 3 या प्रकारे। ह्या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे। तर 39 अधिक 23 यांची बेरीज येईल 53 अधिक 16 गुणिले 3 48 येईल। तर याचं उत्तर किती येईल? 101। तर पोटॅशियम नायट्रेटचा अणुवस्तुमानांक रेणुवस्तुमानांक येईल 101 येईल। त्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक 1 आहे, परंतु या हायड्रोजनची संख्या 2 आहे, त्यामुळे अणुवस्तुमानांक 1 गुणिले हायड्रोजन अणूची संख्या 2, तर 2 गुणिले 1 2 येईल। बेरीज करायची आपल्याला। सल्फरचा अणुवस्तुमानांक आहे 32, ऑक्सिजनचा अणुवस्तुमानांक आहे 16 व अणूची संख्या आहे 4, त्यामुळं 16 गुणिले अणूची संख्या 4। बेरीज करूया आपण 34, त्यानंतर 16 गुणिले 4 यांचा गुणाकार येईल 64। तर आपल्याला 34 अधिक 64 यांची बेरीज करायचे, उत्तर येईल 98। तर सल्फ्युरिक ॲसिडचा रेणुवस्तुमानांक येईल 98। त्यानंतर सोडियम बायकार्बोनेट, ह्याचं आपल्याला रेणुसूत्र माहीत असणं गरजेचं आहे, NaHCO3। सोडियमचा अणुवस्तुमानांक आहे 23 अधिक हायड्रोजनचा 1 अधिक कार्बनचा अणुवस्तुमानांक 12, त्यानंतर ऑक्सिजन अणुवस्तुमानांक आहे 16 व अणूची संख्या आहे 3। ह्यांची बेरीज करूया आपण। 24 अधिक 12 अधिक 16 गुणिले 3 48 येईल। ह्या सर्वांची आपण बेरीज करूया। तर सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर येईल 84। तर सोडियम बायकार्बोनेटचं रेणू वस्तुमानांक आहे 84।
तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी विचारलेल्या सर्व संयुगांची रेणू वस्तुमाने काढले आहेत. प्रत्येक एक प्रश्न आपल्याला 1 गुणांसाठी आहे. जाऊया पुढे. न्यूटनचा गतिविषयक तिसऱ्या नियमाची 3 उदाहरणे द्यायची आहेत आपल्याला. पहिलं उदाहरण, आपण पोहत असताना हातांनी पाणी मागे लोटत असतो, त्याचवेळी पाणीसुद्धा आपल्याला समान परिमाणाच्या प्रतिक्रिया बलाने आपणास पुढे लोटत असते. त्यामुळेच आपल्याला पाण्यामध्ये आपले विस्थापन घडून येते व आपल्याला पोहायला सोपं जात असतं. त्यानंतर दुसरं उदाहरण, टेबलावर ठेवलेले पुस्तक आपल्या वजना इतके बल टेबलावर अधोगामी दिशेने म्हणजे खालच्या दिशेने प्रयुक्त करते. त्याचवेळी टेबल तेवढ्याच परिमाणाची म्हणजे तेवढ्याच प्रमाणाची प्रतिक्रिया बल पुस्तकावर ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने प्रयुक्त करत असते. तिसरं उदाहरण, जेव्हा बॅटने चेंडू मारला जातो तेव्हा चेंडूसुद्धा त्याच वेळी समान परिमाणाची प्रतिक्रिया बल परंतु विरुद्ध दिशेने बॅटवर प्रयुक्त करतो. चेंडूवरील प्रयुक्त बलामुळे त्याचा वेग वाढतो, तर बॅटवरील प्रयुक्त बलामुळे बॅटचा पुढच्या दिशेने असलेला वेग थोडासा कमी होतो. तर हे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाची ही 3 उदाहरणे आपण दिलेली आहेत. पुढील उपप्रश्न, खालील सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. तर न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या समीकरणावर आधारित आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. तर पहिले समीकरण v बरोबर u अधिक at. तर या ठिकाणी u ची किंमत दिलेली आहे, u बरोबर 2. त्यानंतर a ची किंमत 4 आहे, t ची किंमत आहे 3. तर v ची किंमत आपल्याला शोधायची आहे. आपण समीकरण लिहून घेऊया. v बरोबर u अधिक at. तर v ची किंमत शोधायची. u ची किंमत आहे 2 अधिक a ची किंमत 4 गुणिले t ची किंमत 3 आहे. सोडून घेऊया आपण. 2 अधिक 12 बरोबर 14. तर v ची किंमत आपली 14 येईल. त्या ठिकाणी उत्तर येईल 14. त्यानंतर याच उपप्रश्नामधील पुढची सारणी आहे. गतिविषयक दुसऱ्या समीकरणावर आधारित समीकरण आहे. s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग. आपल्याला s ची किंमत शोधायची, विस्थापन शोधायचं. u ची किंमत दिलेली आहे 5 गुणिले t ची किंमत 3, याला आपण कंसात टाकूया, अधिक 1/2. a ची किंमत किती आहे 12 आहे, गुणिले t ची किंमत 3. तर 3 चा वर्ग घेऊया आपण, हे देखील सोडून घेऊया. 5 गुणिले 3 15 अधिक 1/2 गुणिले 12 आणि परत या ठिकाणी गुणाकार आहे. तर या ठिकाणी 3 चा वर्ग 9 येईल. परत सोडून घेऊया. 15 अधिक 1/2 12 गुणिले 9 108. या ठिकाणी आपण भागाकार करून घेऊया. 2 ने 108ला भाग जाईल. तर 15 अधिक भागाकार किती येईल या ठिकाणी, तर 2×5 10 आणि 2×4 8. तर अशा प्रकारे 54 येईल. यांची आपण बेरीज करून घेऊया. तर यांची बेरीज किती येईल 69 येईल. तर यस ची किंमत म्हणजे विस्थापन किती असेल, हे 69 असेल. तर या ठिकाणी उत्तर लिहूया आपण 69. त्यानंतर याच उपप्रश्नामधील पुढची सारणी आहे तिसऱ्या समीकरणावर आधारित. तिसरं समीकरण लिहून घेऊ आपण. v चा वर्ग बरोबर u चा वर्ग अधिक 2as. तर या ठिकाणी आपल्याला u ची किंमत शोधायची आहे. सर्व किमती दिलेल्या आहेत. किमती आपण या सूत्रामध्ये ठेवून घेऊया. v ची किंमत दिली आहे 10, त्यामुळे 10 चा वर्ग बरोबर u चा वर्ग. u ची किंमत शोधायची आहे आपल्याला, त्यामुळे 2 a ची किंमत किती आहे 5 गुणिले यस म्हणजे विस्थापन आहे 8.4. तर 10 चा वर्ग 100, त्यानंतर u चा वर्ग अधिक 2, त्यानंतर 5 गुणिले 8.4. त्याचं उत्तर किती येईल, त्याचं उत्तर येतं 42. त्यानंतर 100 बरोबर u चा वर्ग अधिक या दोन्हीचा गुणाकार करूया आपण, येईल 84. त्यानंतर u चा वर्ग बरोबर या ठिकाणी पक्षांतर होईल, तर 100 वजा 84 येईल.
उत्तर किती येईल? 16 आलेला आहे. तर यूचा वर्ग बरोबर 16. मग यू बरोबर किती येईल? 8. तर या ठिकाणी यूची किंमत येईल 8. इथं उत्तर येतं 8. त्यानंतर जाऊया पुढील उपप्रश्नाकडे. पुढील उदाहरणांचे स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जा यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. उदाहरणं दिले टेबलावर ठेवलेले पुस्तक, त्यानंतर धावती आगगाडी, वारा, धरणात साठवलेले पाणी, दोलक आणि शेवटी उदाहरण दिले ताणलेला धनुष्यबाण. तर यातील स्थितीज ऊर्जा असणारी उदाहरणं टेबलावर ठेवलेले पुस्तक, धरणात साठवलेले पाणी आणि ताणलेला धनुष्यबाण ही 3 उदाहरणं इथं स्थितीज ऊर्जेचे. गतीज ऊर्जेचं उदाहरणं धावती आगगाडी, वारा आणि दोलक. दोलक थोडंसं लक्ष द्या मित्रांनो, दोलक जर गतिमान असेल तर ते गतीज ऊर्जेमध्ये येईल आणि दोलक जर स्थिर असेल तर तो मग मात्र या ठिकाणी स्थितीज ऊर्जेमध्ये येईल. या ठिकाणी केवळ दोलक उदाहरण दिलेलं आहे, त्यामुळे याचं उदाहरण स्थितीज ऊर्जेमध्ये देखील येईल व गतीज ऊर्जेमध्ये देखील येईल. परंतु आपण या ठिकाणी हे उदाहरण गतीज ऊर्जेमध्ये घेतलेलं आहे, कारण आपण असं गृहीत धरूया की दोलक हा गतिमान असेल. पुढचा उपप्रश्न विद्युत रोधांच्या एकसर जोडणीची वैशिष्ट्ये लिहा. पहिलं वैशिष्ट्य, प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. एकसर जोडणीच्या दरम्यानचे विभवांतर प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतकं असतं. त्यानंतर एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो. एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो, कारण हा परिणामी रोध जोडणीतील परिणामी रोधांच्या बेरजे इतका असतो. त्यामुळे नक्कीच प्रत्येक रोधापेक्षा ह्या परिणामी रोधाची किंमत ही जास्तच असेल. प्रत्येक रोधादरम्यानचे विभवांतर त्या रोधाशी समानुपाती असते. आणि शेवटी ही जोडणी परिपथामधील रोध वाढवते, त्यासाठी आपण एकसर जोडणी वापरत असतो. त्यानंतर 6वा उपप्रश्न, खालील चित्रांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. हे चित्र दिलेलं आपल्याला परीक्षेमध्ये. पहिला प्रश्न, घरामध्ये विद्युत उपकरणे ही नेहमी आपण कोणत्या जोडणीमध्ये जोडतो, म्हणजे एकसर जोडणीत का समांतर जोडणीमध्ये? तर या ठिकाणी समांतर जोडणीमध्ये दिलेले आहेत आणि नेहमी करता आपण हे सर्व उपकरणे समांतर जोडणीमध्ये जोडत असतो. सर्व उपकरणातील विद्युत विभांतर हे कसे असेल? ज्यावेळेस आपण समांतर जोडणीमध्ये जोडलेले आहे त्यावेळेस विभांतर कसं असतं? तर विभांतर हे समानच असतं. त्यानंतर घरामधील विद्युत परिपथाची जोडणी या पद्धतीने का केली जाते त्याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. कारण एखादे उपकरण जर बंद पडले तरी इतर उपकरणे हे चालूच राहतात, म्हणून आपण घरातील सर्व उपकरणे हे समांतर जोडणीमध्येच जोडत असतो. त्यानंतर पुढचा उपप्रश्न, पुढील पदार्थांच्या जलीय द्रावणांचे वर्गीकरण सामूप्रमाणे 7, 7 पेक्षा जास्त, 7 पेक्षा कमी या गटामध्ये आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी काही पदार्थ दिलेले आहेत. मीठ आहे, सोडियम ॲसिटेट, हायड्रोजन क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड, पोटॅशियम ब्रोमाइड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, अमोनियम क्लोराईड, व्हिनेगर, सोडियम कार्बोनेट, अमोनिया आणि सल्फर डायऑक्साईड. तर यांचं वर्गीकरण आपल्याला सामूनुसार 7, 7 पेक्षा अधिक आणि 7 पेक्षा कमी यामध्ये करायचं आहे. तर या पदार्थापैकी ज्या पदार्थाचं pH किंवा सामू 7 असेल तो पदार्थ आपल्याला निवडायचा आहे. तर तो पदार्थ आहे मीठ. त्यानंतर 7 पेक्षा जास्त सामू असलेले पदार्थ यामधून आपल्याला निवडायचे आहेत. तर ते आहेत सोडियम ॲसिटेट, पोटॅशियम ब्रोमाइड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, सोडियम कार्बोनेट आणि अमोनिया. हे सर्व पदार्थ कोणते आहेत? हे आहेत आम्लारी. कारण आपल्याला माहिती आहे आम्लारी पदार्थांचा pH मूल्य किंवा त्यांचं सामू हे 7 पेक्षा अधिक असतं. पुढे 7 पेक्षा कमी pH किंवा सामू असलेले पदार्थ यामधून आपल्याला निवडायचे आहेत. तर येथील हायड्रोजन क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, व्हिनेगर आणि सल्फर डायऑक्साईड हे सर्व आहेत आम्लधर्मी पदार्थ आहेत. त्यामुळे यांचा pH 7 पेक्षा कमी असेल. म्हणजेच हे सर्व पदार्थ आम्लधर्मी आहेत आणि सर्व पदार्थ आम्लधर्मी असतील. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 8वा उपप्रश्न, 40 वॅटचा एक बल्ब दररोज 10 तास याप्रमाणे 25 दिवस वापरण्यात
किती वीज खर्च होते ते काढायचं आपल्याला आणि वीज वापराचा दर 4 रुपये प्रति एकक असा असेल तर या कालावधीची आपल्याला विजेची बिल काढायचं आहे. काय काय दिले ते आपण शोधूया. सुरुवात अगोदर आपण लिहून घेऊया. तर दिलेल्यामध्ये विद्युत शक्ती दिले 40 वॅट, त्यानंतर कालावधी दिले 25 दिवस आणि प्रति दिवस 10 तास, याप्रमाणे एकूण 250 तास इतका तो विजेचा दिवा आपण वापरत आहोत. आणि वीज वापराचा दर दिले आपल्याला 4 रुपये प्रति एकक. तर खर्च होणारी वीज आपल्याला काढायची आणि विजेचं बिल. तर याचं सूत्र लक्षात घ्या. खर्च होणारी वीज बरोबर P गुणिले T. P म्हणजे विद्युत शक्ती, T म्हणजे ती विद्युत शक्ती आपण किती कालावधीपर्यंत वापरतोय. पुढे या ठिकाणी थोडा बदल होईल. या ठिकाणी आपण भागिले 1000 किलोवॅट प्रति तास घेतलेला आहे. कारण आपल्याला माहित आहे एकक म्हणजे काय असतं, एक युनिट म्हणजे 1000 किलोवॅट तास असतं. त्यामुळं आपल्याला हे आलेल्या उत्तराला 1000 ने भाग द्यायचा आहे. ह्याचं भागाकार केल्यानंतर ह्याचं उत्तर किती येईल, 10 येईल. तर या ठिकाणी लक्षात घ्या 25 आणि 4चा गुणाकार करा. 25 गुणिले 4 100 येईल. त्यानंतर 2 शून्य आपण पुढे तसेच घेऊया आणि भागिले 1000 आहे. 3 शून्य कमी होतील आणि उत्तर येईल 10. तर 10 किलोवॅट प्रति तास. तर या ठिकाणी आपल्याला वीज वापर किती होईल, आपला 10 किलोवॅट प्रति तास होईल. त्यानुसार या 10 किलोवॅटसाठी विजेचा दर किती आहे, 4 रुपये. त्यामुळं 10 युनिट गुणिले 4 उत्तर येईल 40. म्हणजेच विजेचं बिल आपलं किती येईल, 40 रुपये इतकं वीज बिल आपल्याला येईल. ज्यावेळेस आपण 40 वॅटचा दिवा किंवा बल्ब दररोज 10 तास याप्रमाणे आपण 25 दिवस वापरला तर त्या विजेच्या बल्बचं बिल आपल्याला येईल 40 रुपये. त्यानंतर जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न 4. यामध्ये आपल्याला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. 5 गुणांसाठी हा प्रश्न असेल. वस्तूवर बल लावले असता त्याचे वस्तूवर होणारे परिणाम आपल्याला लिहायचे आहेत व प्रत्येकी एक उदाहरण द्यायचं आहे. तर स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते. उदाहरणार्थ जमिनीवर स्थिर असलेल्या चेंडूला जर आपण लाथ मारली तर तो गतिमान होईल. पहिला बदल. दुसरा बदल काय होईल, गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते. उदाहरणार्थ ब्रेक वापरून गतिमान सायकल किंवा मोटरसायकल किंवा मोठं वाहन आपल्याला थांबवता येईल. तिसरं उदाहरण, वस्तूची चाल आपण बदलू शकतो. त्याचं उदाहरण, गतिमान सायकलचे ब्रेक दाबलेले असताना सायकलची चाल कमी होते. चौथं उदाहरण, वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते. उदाहरण, एक समान चालीने वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूच्या गतीची दिशा प्रयुक्त बलामुळे सतत बदलत असते. पुढील उदाहरण, वस्तूची चाल व वस्तूच्या गतीची दिशा ही दोन्ही देखील बदलू शकतात. त्याचं उदाहरण घेऊया. गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने मारला असता चेंडूची चाल व चेंडूची गती याची दिशा हे दोन्ही बदलतात. त्यानंतर 6वं उदाहरण, वस्तूचा आकार तसेच वस्तूचे आकारमान या दोन्हीमध्ये बदल होऊ शकते. हे उदाहरण आपण समजून घेऊया. रबरी चेंडू दाबला असता तो गोलाकार न राहता त्याचा आकार बदलतो, तसेच त्याचे आकारमान देखील कमी होते. तर अशा प्रकारे आपण एखाद्या वस्तूवर बल लावले असता त्या वस्तूवर होणारे वेगवेगळे परिणाम त्याचे प्रत्येकी एका उदाहरणासह अभ्यासलेले आहेत. पुढचा प्रश्न, 3 विद्युत रोधांची समांतर जोडणी केली असता त्यांच्या जोडणीचा परिणामी रोध गणिती सूत्राने आकृतीसह आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याची आकृती आपण या प्रकारे काढूया. समांतर जोडणी आहे. तर या आकृतीमध्ये पाहत आहोत आपण की R1, R2 आणि R3 ह्या तिन्ही रोधांची जोडणी दोन्ही बाजूंची टोके त्या बाजूस एकत्र जोडून केल्यास त्या जोडणीला आपण समांतर जोडणी म्हणतो. तर या ठिकाणी R1, R2 आणि R3 ह्या तिन्ही रोधांची दोन्ही टोके आपण एकत्र जोडलेली आहेत आणि त्यानुसार या रोधांची जोडणी केली आहे. तर या अशा प्रकारच्या रोधांच्या जोडणीला आपण समांतर जोडणी म्हणत असतो. त्यानंतर पुढे
तर या ठिकाणी R1 R2 आणि R3 हे 3 रोध C आणि D या दोन बिंदू दरम्यान, C आणि D दोन बिंदू, पहिला बिंदू C, दुसरा बिंदू D, या दोन बिंदू दरम्यान समांतर जोडणीत जोडलेले आहेत. हे रोध देखील जोडलेले आहेत. समजा I1 I2 आणि I3 ही अनुक्रमे R1 R2 आणि R3 या रोधातून जाणारी विद्युतधारा आहे. ठीक आहे. तर I1 I2 आणि I3 ही विद्युतधारा ह्या तिन्ही रोधामधून जात आहे आणि V हे C आणि D या बिंदू दरम्यान प्रयुक्त केलेले विभवांतर आहे आणि C आणि D मध्ये हे दोन्ही बिंदूंमध्ये प्रयुक्त केलेले विभवांतर आहे. त्या विभवांतराची किंमत आहे V. म्हणजेच या तिन्ही रोधामधून जे विभवांतर प्रयुक्त केलेलं आहे त्या विभवांतराची किंमत आहे V. विभवांतर या ठिकाणी समान आहे परंतु विद्युतधारा मात्र वेगळी आहे, भिन्न आहे. त्यामुळे परिपथामधील एकूण विद्युतधारा जर आपल्याला काढायची असेल तर विद्युतधारा I बरोबर I1 अधिक I2 अधिक I3 याला आपण समीकरण क्रमांक 1 असं नाव देऊया. आणि यानुसार समजा RP हा परिपथामधील परिणामी रोध आहे. P का वापरलेला आहे या ठिकाणी? कारण ही जोडणी समांतर आहे व इंग्रजीमध्ये त्याला पॅरलल असं म्हणतात. त्यामुळे P हा शब्द घेतलेला आहे, आपण अक्षर घेतलेलं आहे. त्यामुळं ओहमच्या नियमानुसार, आता काही ओहमच्या नियमानुसार I बरोबर V भागिले RP. RP का असेल? या जोडणीचा परिणामी रोध असेल. तसेच I1 बरोबर V भागिले R1 ही पहिल्या रोधामधील विद्युतधारा. त्यानंतर I2 बरोबर V भागिले R2. तर तसेच I3 बरोबर V भागिले R3. आता या किमती आपल्याला समीकरण क्रमांक 1 मध्ये ठेवायचे आहेत. त्यामुळे या किमती आपण समीकरण क्रमांक 1 मध्ये ठेवलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी या I ची किंमत आपण घेतलेली आहे V भागिले RP बरोबर V भागिले R1 अधिक V भागिले R2 अधिक V छेद R3. तर या ठिकाणी विभवांतर समान आहे त्यामुळे याचं थोडंसं बदल होईल परत. त्यामुळे या ठिकाणी 1 छेद RP बरोबर 1 छेद R1 अधिक 1 छेद R2 अधिक 1 छेद R3. आणि या ठिकाणी या इतके रोध जर समांतर जोडणीमध्ये जोडले असतील तर त्या ठिकाणी आपल्याला हे समीकरण भेटतं. तर अशा प्रकारे आपण हे समीकरण मिळवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाची प्रथम सत्र परीक्षेसाठी एक नमुना प्रश्नपत्रिका त्याच्या उत्तरासह अभ्यासलेली. आपण ही संपूर्ण प्रश्नपत्रिका 40 अधिक 20 गुणांचे विकल्पासह अशा प्रकारे आपण अभ्यासलेले. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारच्या मुद्द्यांचा अभ्यास घेणार आहोत. त्यामुळे अशाच प्रकारचे विज्ञान विषयांचे व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.